नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. नित्यक्रम आपली कृष्णा किचनमध्ये करत असते. तिच्या कामामध्ये तिला नेमकाच आवाज येतो बाळजाबाईंचा आणि बाळजाबाई म्हणते की बाहेर अंगणामध्ये ये. तिला सकाळी सकाळी चहा ठेवायचं होतं, दूध गरम करायचं होतं. फ्रीजमधनं दुधाचं पातेलं बाहेर काढलं आणि बाळजाबाई बोलवत आहेत म्हणून 2 मिनिटात जाऊन येते असा विचार करून आपली कृष्णा बाहेर गेलेली असते. त्याच गोष्टीची संधी साधत आता पूजा आत गेलेली. का कोणास ठाऊक मला ही बाळजाबाईची बोलवण्याची जी काही हाक मारण्याची वेळ आणि पूजाची वेळ ही जे आहे ना, याच्यामध्ये काहीतरी घपला वाटतोय. असं तर नाही ना? बाळजाबाई पुन्हा एकदा पूजाच्या म्हणण्यानुसार तिची मदत करत आहे आणि कृष्णाचा काटा काढत आहे. थोडीशी रुकरुक मनाला लागलेली, पण बघूया आता पुढे काय होते. इथे मात्र छानच प्लॅन केलेला आहे ह्या पूजाने. दुधामध्ये तिने टाकलेलं आहे झुरळ आणि ते झुरळ टाकल्यानंतर ती आता मनातल्या मनात म्हणू लागलेली, ही जी चूक आहे हिचा कांगावा करायचा आणि ह्या चुकीचाच आपण फायदा उचलत सगळ्या घराला घाबरवायचं. आता ह्या झुरळाला पाहत ती मनातली मनात हसत असते आणि तिचा आता जो प्लॅन बनवला आहे तिने, त्याच्यात ती हळूहळू यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिने जो प्लॅन केलेला आहे दुधामध्ये कॉकरोच टाकून सगळ्यांना घाबरवण्याचा, तो आता यशस्वी होईलच, कारण तिला तो तसं घडवून आणायचं आहे. त्यामुळे ती पूर्ण प्रयत्न करणार. इथे मात्र बाळजाबाई वाट पाहत असते कृष्णाची. कृष्णा बाहेर येते. बाहेर आल्यानंतर कृष्णाला सांगू लागते इथे बाळजाबाई की आपल्या गावातले ते मिलिटरीत काम करणारे दादा आहे ना, त्यांची मुलगी मला वाटेत भेटली होती. तिने ना मला हा असा गवती चहा दिलेला आहे आणि हा चहा आपल्याला दोघींसाठी मस्त असा कडक बनव. मला आवडेल तुझ्या हातचा चहा असा कडक प्यायला. तर इथे कृष्णा म्हणते हो आत्ताच बनवून आणते. कृष्णा निघते. पुन्हा एकदा तिच्या हाताला पकडत आपली बाळजाबाई सांगू लागते, हे बघ बाळा, ज्या काही गोष्टी घडत आहे त्या गोष्टी मनावर जास्त घेऊ नको ताण. खुश राहा, आनंदी राहा. कुठल्याही गोष्टीचं दडपण घेऊ नको आणि तुझ्या हातून कधीच चूक होणार नाही. ह्या गोष्टीची शाश्वती मला तर आहेतच. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अजिबात काळजी करायची नाही. आता आपण हेही पाहू शकतो की बाळजाबाई जरा चिंतेत दिसते. तुळशीजवळ हात जोडून ती तुळशी आईला म्हणू लागते की हे माते, माझ्या ह्या सुनेवरती कधीही कुठलं संकट येऊ देऊ नको. कृष्णावरती आलेलं संकट वाटलं तर तू आमच्यावर पाठव. मला पूर्ण विश्वास आहे तिच्या हातून कधी चूक होणार नाही आणि तिच्या ह्या नशिबाच्या गोष्टी ज्या आहे ना त्याही अशा घडूच शकत नाही. तर इथे आपण पाहतोय बाळजाबाई तुळशीजवळ प्रार्थना करत असते आणि तुळशीला म्हणत असते की तिच्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहा. कुठलंही संकट आलं तर तू कशी दारात उभी असते आणि तुझ्यावर घेते, तसंच सगळे संकट कृष्णावर आलेली तू सांभाळून घे. आता मैनावती आलेली आहे किचनमध्ये आणि आपली कृष्णा चहा ठेवण्यासाठी पाणी वगैरे घेत असते. तर आता त्याच गडबडीमध्ये ही बाई येते आणि म्हणू लागते की हे बघ, मला रात्रभर झोप लागली, डोळाच लागला नाही. तुझ्या हातून कोणत्या पाचचुका होत आहेत आणि कोणाचा जीव जातो ह्या गोष्टीची भीती वाटायला लागली गं. तर आपण इथे पाहू शकतो की मैनावती आणि कृष्णा ह्यामध्ये दोघींमध्ये बोलणं चालू असतं. तर कृष्णाला ती म्हणू लागते की बाई काळजी घे, कुठली चूक होऊ देऊच नको, कारण तुझी एकही चूक आमच्यावरती भारी पडू शकते. तरी ते तू चहा बनव, मी दूध गरम करते. असं म्हणत ती आता दूध तापवायला गॅस चालू करते आणि वरचं झाकण जे असतं ते बाजूला काढते. झाकण बाजूला काढल्या वरती तिला कॉकरोच तरंगलेलं दिसतं. ओ, हे एवढं मोठं झुरळ दुधामध्ये असं कसं घडलं. आता इथे कांगावा चालू केलेला आहे मैनावतीने. मैनावती खूप घाबरते, जोरजोरात ओरडू लागते आणि इथे कृष्णाला पण रागवते की हे तुझ्या हातून घडलंच कसं, तू तर खूप काळजी घेते ना. तरी ते कृष्णा म्हणते की नाही, शक्यच नाही, मी आत्ताच फ्रीजमधनं दूध बाहेर काढले आणि त्या दुधात कॉकरोच मग कसं काय आलं आहे, हाही प्रश्न आता मैनावती विचारते आणि म्हणते बघितलं ना, तुझ्या हातून चुका व्हायला सुरुवात झालेली. याचा अर्थ काय समजायचा, तुला कळतं आहे का. तर आता इथे ती म्हणू लागते की नाही, माझ्या हातून असं होणं शक्यच नाही. रात्री मी माझ्या हाताने फ्रीजमध्ये दूध ठेवलं होतं, आत्ता पण मी बाहेर काढलं. तर आता इथे मैनावती म्हणू लागते की तुझ्या हातून चूक घडायला सुरुवात झाली, ही तर दृष्टावा समजायचं का आपण दुधात हे जे कॉकरोच पडले याला आपण काय समजायचं, अपशकून झाला अपशकून झाला आणि तुझ्या हातून सकाळी सकाळी पहिली चूकच घडली आहे, ही चूकच आहे, याला चूकच म्हणायचं. असं म्हणत कांगावा करत ती हॉलमध्ये जाते. सगळ्या घरच्यांना आरडाओरडा करून बोलवू लागते की बघा कृष्णाच्या हातून चूक घडली, तिच्या हातून चूक घडली, असं म्हणत कांगावा करायला सुरुवात केलेली असते.
आता इथे आढळराव म्हणतात की बाई सकाळी सकाळी काय आरडाओरडा चालू केलं आहे, आम्ही इथेच आहे, आमचे कान काय फुटले नाही, एवढी जोरजोरात कशाला ओरडते. आता इथे मैनावती सांगू लागते, बघितलं ना, कृष्णाच्या हातून पहिली चूक घडली, तिच्या हातून अपशकून झाला, तिच्या हातून दुधामध्ये कॉक्रोच पडले. अरे देवा, नुसतं कॉक्रोच पडले आणि कॉक्रोचचं दूध पिल्याने कोणी मरतंय का? बापरे. पण ह्या बाईचं कांगावा आहे की आता हे जी पहिले लक्षण आहे, हिची जी पहिली चूक आहे, हिच्यामुळे आता आपण कोणीतरी जीव गमावणार. बस. आता मात्र सगळेजण तिथे उभे असतात तमाशा पाहत. आणि आता मैनावतीला बाळजाबाई म्हणू लागते की फक्त कॉक्रोचच पडले, त्यात काही पाल विषारी नाग असं काही पडलेलं नाही, एवढा कांगावा कशाला करते, कॉक्रोचचं दूध पिल्याने काही कोणी मरत पण नाही यार, कशाला एवढी मोठी ही तू आरडाओरडा चाललेलं आहे तुझं. तर मैनावती म्हणते किचनचं काम सांभाळायची जबाबदारी कृष्णावरती, तर कृष्णाच्या हातून चूक घडायलाच नको आहे ना, तर तिच्या हातून चूक घडलीच ना, याला आपण पहिली चूकच म्हणूया ना. मग आपला दुष्यंत आता हसूच लागतो, काय बाबा हे लोक आहे का कोणत्या पण गोष्टीचं एवढा मोठा सिरियस आणि एवढा मोठा मॅटर असल्यासारखं वागू राहिले. मैनावती मात्र चढा ओढीने वाढून वाढून किती किती बोलावं बाई, ह्या बाईने किती बोलते ग ही बाई. तर आता ही बाई ना एकदम रंगून रंगून सांगते की पहिली चूक घडली, दुधामध्ये कॉक्रोच पडला, अपशकून घडलं, याला आपण पहिली चूकच म्हणूया. आणि बघताना की तिच्या हातून चूक घडायला पण सुरुवात झाली, याचा अर्थ 5 चुका महिन्याभरात झाल्या तर काय होईल. आता आपला हा जो कृष्ण आहे नटखट हा दुष्यंत हा हसतोच यार, तर याला हसायला फार येतं. याच्याकडे पाहून ना सिरियलमधला थोडासा ताण तरी कमी होतो. तर आता इथे पूजाबाई आली आहे. आता पूजाबाईचं पण थोडंसं कांगावं आपल्याला ऐकायला मिळणार. तिने जर गागाट केला नाही तर कसं होईल यार, तिने थोडी ॲक्टिंग केलीच पाहिजे ना, त्याला त्याचेच तर पैसे मिळतात. बरं आता हिची ॲक्टिंग सुरू झाली, कॉक्रोच दुधामध्ये, पण ही तर तुझ्या हातून घडलेली पहिली चूकच समजायची, तू तर सगळ्या चुका किचनमधल्या सावरून घेते. बघ ना, त्या दिवशी माझ्याकडनं खीर बिघडली तर ती तू दुरुस्ती केली आणि दुसरी केली, तू तर ह्या घरची अन्नपूर्णा लक्ष्मी ना, मग तुझ्या हातून चूक कशी घडली. आता इथे समजून सांगू लागते कृष्णा की माझ्या हातून चूक घडलीच नाही, मी फ्रीजमधनं दूध बाहेर काढलं आणि ठेवलं, मला खरंच माहीत नाही कॉक्रोच त्याच्यामध्ये कसा पडला, माझ्यावर विश्वास ठेवा. इथे मात्र पूजा तिला एक शब्द बोलू देत नाही, तिच्या सगळ्या गोष्टींना लगेच खाडाखोड करायला सुरुवात करते आणि म्हणते की तुझ्या हातून चूक घडली चूक घडली चूक घडली. बरं, तिचा तो आरडाओरडा ती कुणाला बोलू देईना. कृष्णा तिचं मत मांडायचा प्रयत्न करते तर तिला लगेच तिथं दाबून टाकलं जातं. आपली कृष्णा आता हातबल झाली, रडायला लागली. आता इथे मैनावती आणि पूजा ह्या दोघीही म्हणू लागल्यात की आता ठरवल्याप्रमाणे पहिली चूक ती मोजायलाच हवी. आता तिची मोजणी भिंतीवरती लगेच आकडा मारायची. तर पूजा ठामपणे म्हणते की ही जी झालेली चूक आहे ही गंभीरच आहे आणि हिला आपण चूकच म्हणायचं. ही जी हिने आपल्या कृष्णाने केलेली जी चूक किंवा नाही का लक्ष नाही देणं, ह्या सगळ्या गोष्टींना आपण चूक म्हणून तिची आपण पहिली काउंटिंग करूया. मलाही बघायचे ती किती चुका करते. पूजा आता म्हणू लागते, बापरे, 30 दिवसातला पहिलाच दिवस, पहिली चूक तर घडली, पण 30 दिवसात काय 30 चुका करते, किती लोकांना मारेल मग ही, तर 5-6 माणसं तर अशीच घालवून टाकेल. तरी ते आढळराव म्हणतात तोंडाला लगाम घाला. मात्र आता पूजा लगाम घालायलाच तयार नाही. पूजा मात्र म्हणू लागलेली आहे, आता मला फार भीती वाटायला लागली, याआधी मी कधीच कृष्णाला घाबरले नव्हते, यार मला भीतीसुद्धा कधी वाटत नव्हती की कृष्णामुळे काही होईल. हिला तर मी काहीच समजत नव्हते, पण आता मात्र भीती वाटायला लागली, त्या भविष्यवाणीची भीती वाटायला लागली. हिच्या काय म्हणतात जे ग्रह नक्षत्र आहे त्यांच्या प्रभावामुळे त्या नक्षत्रांचा प्रभाव आपल्यावरती पडेल आणि आपला जीव कधी जाईल की काय, ह्या गोष्टीची पण भीती वाटायला लागली. कृष्णाबाई, तुझ्यासमोर मी ना हात जोडते, प्लीज प्लीज कुठलीच चूक करू नको, मला माझा जीव गमवायचा नाही यार, असं म्हणत कृष्णासमोर पूजा हात जोडून एकदम मनापासून म्हणू लागते की बाई तुझ्या हातून चूक घडू देऊ नको, आमचा जीव तुझ्या ताब्यात आहे, आमचा जीव वाचव, असं ती इथे प्रार्थना करू लागते. आणि सगळ्यांना ती घाबरवू लागते बरं का. सगळेजण हळूहळू घाबरायला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय तिच्या सुरात सूर मिसळतो आहे हा समर्पण. हो ना, खरंच तुझ्या हातून चूक झाली, माझं जर कधी जीव गेला तर मला मारायचं नाही एवढं लवकर. कृष्ण आता रडत असते, घाबरत असते, तिला इथे सपोर्ट करत असतो आपला दुष्यंत. आणि दुष्यंत तिला म्हणू लागतो की या लहान सहान गोष्टी या घटना घडणारच आहे, यात काय एवढं, याला थोडी गंभीर चूक म्हणू शकतो. मात्र पूजाने जो कांगावा केला आहे त्याच्यानंतर सगळे घाबरतात, आपापल्या खोलीत निघून गेलेले असतात. कृष्णा आपली किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर ती पाहू लागते दुधाच्या पातेल्याकडे, रडू लागते. तिला जवळ घेत कृष्णाला आपला दुष्यंत म्हणू लागतो की बाळा तू रडतेस कशाला गं, आणि तुला सांगू का, ही जी भीती आहे ना
की माझ्या हातून काहीतरी होईल ह्या भीतीनेच माणूस अर्धा निम्मा शक्तिहीन होतो किंवा त्याची बुद्धी चालत नाही. बघ, तुला आठवत नाही का तू याच्यावर झाकण ठेवलं की नाही? तरी इथे आपले कृष्ण सांगते की मला खरंच आठवत नाही मी की रात्री झाकण ठेवलं की सकाळी नाही ठेवलं. मी खूप जोर देते पण मला आठवतच नाही की काय झाले. तर आता इथे मनावर खूप जास्त ताण घेतल्यामुळे काय होतं माहिती का, तू गोष्टी विसरायला लागली. तू सतत ह्या दडपणाखाली आहे कालपासून की माझ्या हातून काहीतरी चूक घडेल आणि माझ्या हातून 5 चुका घडल्या की कोणतरी मरेल. तू नाही ह्या गोष्टीचा विचार करणं सोड ना यार, बंद कर ना. जोपर्यंत तू ह्या गोष्टींचा विचार बंद करत नाही तू ह्या गोष्टीतनं बाहेर पडूच शकणार नाही, तुझा मेंदूच चालणार नाही. तू अत्यंत हुशार व्यक्ती, तुझ्या हातून अशा चुका ह्या घाबरल्यामुळे होत आहेत हे तुला समजायला हवं. आणि तू ही जी भीती मनामध्ये ठेवली आहे, पोटात ठेवली, डोक्यात ठेवली, सगळीकडे ठेवली आहे ना, ह्या भीतीमुळे तुझ्या हातातलं, डोक्यातलं, सगळ्यातलं शक्ती, प्राण, बुद्धी सगळी नाहीशी झाली आहे. तर एक काम कर, तू ना मन शांत ठेव, मोठा श्वास घे आणि तुझ्या हातून काहीही होणार नाही. तू इतकी चांगल्या मनाची, चांगल्या विचाराची, तुझ्या हातून चूक घडून एखादी व्यक्ती मरेल हे जे भविष्य केलं आहे ना, मला तर अजिबात पटलेलं नाही. पण तुम्ही हा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवताय म्हणून तुम्ही एवढं घाबरलाय. तर तुम्ही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणं बंद करा. म्हणजे कसं, तुमच्या हातून ह्या चुका घडणारच नाही. दुष्यंत फार मनाने चांगला आहे. तो खूप छान प्रकारे आपल्या कृष्णाला समजावून सांगतो की तू मनावरचं हे ओझं कमी कर. हे ओझं तू डोक्यावर घेतलं आहे ना, त्यामुळे काय होते, तुला सगळीकडे चूक घडेल या गोष्टीची भीती, आणि त्याच्यामुळे तुला भीतीमुळे तुझ्याकडनं होणाऱ्या चुका आता ह्या काउंट होणारच आहे. तर आता तुझ्या मनातली सगळ्यात पहिली भीती काढ बाबा. असं इथे चांगलं व्यवस्थित समजून आपला दुष्यंत खोलीत त्याच्या कामासाठी निघून जातो. कृष्णा मात्र आता मेंदीवर जोर द्यायला लागली. दुष्यंत म्हणतोय ना त्याप्रमाणे आपण मनातली भीती काढून डोकं चालवायला हवं. डोकं बंद पडले त्या गोष्टीमुळे समोरची व्यक्ती फायदा घेते हे तिच्या लक्षात येते. आता ते आठवू लागते की मी रात्री ठेवलो आहे का नाही दुधावर झाकण, आणि ठेवलं तर मग सकाळी मी तर काढलं होतं की नाही. आता माधव काकांना इथे ती विचारायला जाते की किचनमध्ये कोण आलं होतं, तुम्ही लक्ष ठेवलं आहे की नाही ह्या गोष्टीवर. तर आता माधव काकाकडनं जे सत्य तिला समजेल ते तिच्या उपयोगाचं ठरेल का. मात्र ही जी जोडी आहे ना, सेलिब्रेशन करण्यात अत्यंत माहीर झालेली आहे. सतत नाचत गात असतात, एकदम बागडत असतात घरभर. आणि मिसेस म्हणत हा जो समर आहे ना बिनडोक्याचा, कमी काय म्हणते अक्कल कमी पगार वाढवा, तो मिसेसची तारीफ करता ना त्याचा दिवस रात्रसुद्धा सरून जाईल तरी त्याचं तोंडातलं बळ जाणार नाही. माझी बायको किती हुशार, बापरे. ऐकून तर आपल्याला कंटाळा येतो असं वाटतं त्या टी व्हीमध्ये जाऊन त्या 2 कानपट्टीत लावून यावं, त्याला सांगावं कामधंदा कर, काय मिसेस करत दिवसभर तिच्या मागे गोंडा घोळत राहतो रे. तर चला आता हा मिसेसवाला कौतुक करणारा नवरा आहे ना, हा म्हणू लागतो की बाई तुझ्या डोक्यात ना इतकी भन्नाट आयडिया आहे ना, मला खरंच वाटलं नव्हतं की असं कधी घडेल. ही जी कृष्ण आहे ना हिच्या अंगात लय बळ होतं, लय माझं होतं 10 हत्तींचं बळ, जसं काही तिच्या मनात आणि डोक्यात आणि शरीरात होतं त्या 10 हत्तींचं बळ तू ह्या भीतीने घालवलेले. खरंच ही जी भीती आहे ना हत्तीला सुद्धा पागल करून टाकेल, तशी मुंगीसारखी तू तिच्या डोक्यात घुसलेली आहे ना, आणि तिच्या डोक्याला पोखरून काढलेस तू, तिचं डोकंच चालेल असं झाले. आणि तुझी युक्ती वापरली त्याच्यामुळे काय झाले की ही कृष्णा आता चुका करते आणि ती घाबरल्यामुळे ती किती लायकीत आल्यासारखी मला वाटते. तिची लायकी तू दाखवून दिली आहे ना, या गोष्टीचा मला फार आनंद झाला आहे. आणि लवकरच आपण आता तिची ही जी बुद्धी शक्ती ही सगळी काय आपण तिच्या हातातून काढून घेऊ आणि तिच्या हातातून सत्तासुद्धा काढून घेऊ. पण आता मला 5 चुका झाल्यानंतर सांग कोणाला मारायचे. तुझ्या डोक्यात ह्या गोष्टीविषयी प्लॅन तयारच असेल ना, कारण 5 चुकांनंतर एक व्यक्ती मारायला हवी, मग त्या व्यक्तीचा नंबर पण लावायला हवा. तर कुणाचा लावायचा, तर पूजा विचारते तू सांग कुणाचा. तर इथे हा जो बिंडोक आहे हा सांगतो मला ना ह्या बाळजाबाईचा नंबर लावायचा आहे. बाळजाबाई मला नकोशी झाली, ती ना ह्या कृष्णाच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभी. तिला जर आपण काही इजा केली किंवा तिचं जे बळ आहे ते काढून घेतलं ना तर आपल्याला उपयोगात पडेल हे सगळ्या छोटे छोटे प्यादे हलवायला. ही जी मेन महाराणी बाळजाबाई आहे तिलाच आपण सगळ्यात पहिले टार्गेट करू आणि तिला मारण्याचा प्रयत्नही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण करूया. पूजाही म्हणते ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करते आणि बाळजाबाईचा मृत्यूचा पहिला नंबर लावूया आपण. इकडे मात्र आपण आढळरावांना पाहतोय, ते ना आपल्या वहीमध्ये काहीतरी लिहिण्यासाठी पेन वगैरे घेऊन हिशोब वगैरे करण्यात बसलेले असतात. पण त्यांच्या हाताचा का कोणास ठाऊक आज कापरं व्हायला लागले. स्वतःच्याच हाताला ते पकडून ठेवतात, धरून ठेवतात आणि लिहिण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं बाळजाबाईंच्या नजरेत येतं. बाळजाबाई ती त्यांच्याजवळ बसते, त्यांच्या हातावरती हात ठेवत धीर देते आणि म्हणू लागते की तुमच्या या सगळ्या गोष्टींचं मला कल्पना आहे की तुमचा फार जीव आहे तुमच्या मुलीवर, तुमच्या ह्या कृष्णावरती, आणि तिच्यावर हे जे संकट आले त्याने तुम्हीही खचून गेलेत हे पण मला जाणवते, दिसते.
खरं सांगू का, मला कृष्णावर पूर्ण विश्वास आहे. पण आज जे काही कांगावाच घडला, जे काही घडलं आहे ना, त्या गोष्टीमुळे आता मला ही भीती वाटायला लागली की त्या बिचाऱ्या पोरीवरती संकट अशी आली आणि त्यामुळे ती जर खचून गेली तर काय होईल. आढळराव आता इथे इमोशनल होतात, अगदी डोळ्यात पाणी येते, म्हणू लागतात की मला कधी असं वाटलं नव्हतं की माझी ही वाघासारखी वाघीण कृष्ण आहे ना, ही कधी अशी हिरमोडलेली किंवा अशी शक्तिहीन किंवा तिच्यातली जी कॉन्फिडन्स काय म्हणतो आपण, तिच्यात जो स्वाभिमान, तिच्यातला तो एकदम कणखरपणा, खंबीरपणा, तो सगळा काही हरवलेला दिसला. आज पहिल्यांदा ती हतबल झालेली दिसली. आणि हतबल झालेली ही कृष्णा ज्यावेळी मी पाहिली ना, त्यावेळेला मी अर्धा मेला झालो. कारण माझं सगळ्यात जास्त बळ तर ह्या कृष्णामध्ये, आणि कृष्णाचं बळ गेलं तर माझंही जाईल. मी कृष्णाच्या खूप भरोशावरती, कृष्णाला असं खचताना पाहताना मला फार वाईट वाटत होतं. आणि काय सांगू तिला, कसं सावरू तिला तेच मला कळत नव्हतं. आणि मला खरंच खूप वाईट वाटतं की पूजासारखी लोकं आहेत ना, तिच्या आयुष्यात कायम काही ना काही संकटं टाकतच राहणार. आणि ती जर अशीच खचत जर गेली आणि तिच्यातली जी मर्दिनी, महिषासूर मर्दिनी जी आहे ना, तिचा जर सर्वनाश झाला तर आपल्या घराचा सर्वनाश नक्कीच ही पूजासारखी व्यक्ती करून टाकेल. मला ह्याच गोष्टीची भीती वाटायला लागली. तर आता मला असं कळतच नाही की आपल्या कृष्णाला कसं बळ देऊ, कसं पाठबळ देऊ, कसं तिला उभारी देऊ. ही जी भीती आहे ना, हीच काय तेच मला कळत नाही. तर आता आपली जी बाळजाबाई आहे ती एक युक्ती काढते. जर गुरुजींनी सांगितलं की अशी अशी घटना घडू शकते, तर गुरुजींकडे ह्या गोष्टीवरती उपाय पण असेलच ना. आपण त्या गुरुजींना बोलवून घेऊया, ही सगळी गोष्ट आपल्या घरातली काय काय घडते ती सांगूया. गुरुजींनी आपल्याला काहीतरी यातनं मार्ग सांगितला तर त्यातनं आपण मार्ग काढू. म्हणजे कसं कृष्णालाही ह्या गोष्टीमुळे बळ येईल. तिची जी ही अवस्था झाली ना, यातनं तिला बाहेर पडायला आपण मदत करूया. बाळजाबाईंनी आता गुरुजींची आयडिया दिली आहे आणि गुरुजींना आपण बोलवून आपल्या मनातली ही जी शंका आहे ना, पाच चुकां मरण, हे आपण काढून टाकूया. का कोणास ठाऊक ही जी प्लॅनिंग आहे झालेली आहे असं का वाटतंय मला. गुरुजी आले आणि मग पूजाने आता काहीच केलेलं नाही. आणि पूजाने ते याच्या अगोदर ते इतके प्रयत्न केले, खोटा गुरुजी आणला नाही, एवढी भविष्यवाणी केली. आता जर हा खरा गुरुजी खरं बोलला तर ह्या गोष्टीची भीती तिच्या चेहऱ्यावर एक क्षणही दिसत नाही. ह्या गोष्टीमुळे ती घाबरलेलीही दिसत नाही, एकदम कॉन्फिडंटली उभी बरं का ती. गुरुजी मात्र ना आता बाळजाबाईंना विचारू लागतात की तुम्हाला मला काय विचारायचं आहे, तुमची काही शंका. तर आता इथे गुरुजींना बाळजाबाई सांगू लागलेली आहे की आमच्याकडे एक ज्योतिषी आलेले, त्यांनी आम्हाला असं भाकीत केलं की कृष्णाच्या हातून 5 चुका घडतील, त्याच्यानंतर एकाचा मृत्यू. असं जे चक्र सांगितलं आहे त्या चक्राचं निवारण सांगा, किंवा जे खरं आहे का खोटं आहे ते तरी सांगा. हा जो समर आहे ना, गुरुजींकडे आता पाहू लागतो एकटक. गुरुजींकडे पाहिल्यानंतर गुरुजी मात्र घामाघूम झालेले दिसतील आपल्याला. गुरुजींना त्याची ती नजर आहे ना, ती काहीतरी सांगते. म्हणजे याचा अर्थ आपण काय समजायचं, गुरुजींना पहिलेच सेट करून ठेवले का समरने, त्यांनी सांगितलं तेच बोलायचं आहे का. तर आता गुरुजी इथे पत्रिका पाहू लागतात कृष्णाची आणि मग म्हणू लागतात की गुरुजी, जे ज्योतिषी आले होते ना, त्यांनी जे भाकीत सांगितले ते खरं आहे. बापरे, सगळेजण घाबरले. पायाखालची जमीन हलावी ना तशी जमीन सगळ्यांची सरकून गेली आहे. आणि आता गुरुजी काय सांगतात ते सगळेजण ऐकत असतात. गुरुजींच्या चेहऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष. सगळेजण आपापले बोलत असतात. मात्र गुरुजींना पहिल्यांदाच खोटं बोलावं लागते, तेही कुणाशी तरी धाकापोटी. आणि गुरुजी मात्र एक कटाक्ष समरकडे टाकते. समरला विचारतात, बरोबर बोललो ना मी. समर डोळ्यांनी खुणवतो, हो बरोबर बोललात. आता इथे गुरुजी बोलू लागतात की ही जे भाकीत केलेले हे सत्य, हिच्या हातून 5 चुका घडणार आणि त्या 5व्या चुकीनंतर एकाचा मृत्यू होणार, हे अटळ आहे. तिची पत्रिका हे सांगत आहे. आता आपली कृष्णाही टेन्शनमध्ये. आता उपाय काय आहे, उपाय तर पूजाने ठरवला आहे तोच असणार आहे ना. अशी महाकठीण परीक्षा जी दिल्यानेच हे निवारण होईल. चला पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार ही जी जोडी आहे ना, अत्यंत हुशार, फार खुश आहे ही जोडी. आणि गुरुजींना कसं वेठीला धरलं, त्यांच्याकडनं ब्लॅकमेल करून आपल्याला जे हवं ते बोलवून घेतले. ही गोष्ट पण पूजा समरला बोलते आणि समरला म्हणते की तुझ्यामुळेच हे शक्य झालं. गुरुजींना हँडल करणं फार अवघड होतं. गुरुजी फार विश्वासातले, ते तयारच नव्हते खोटं बोलायला. तुलाच कसं जमलं रे. आणि हे दोघं बोलत असताना अचानक तिथे कृष्णा येते. कृष्णाला पाहिल्यानंतर लगेच गप्प होतात दोघंजण. कृष्णा तिथे येऊन आता कृष्णाच्या चेहऱ्यावरचं तेज बघा बरं का. इतकी थोड्या वेळापूर्वी घाबरलेली होती ना, आत्ता मात्र ती घाबरलेली नाही. तिला एक गोष्ट कळली की दुधाच्या पातेल्यात कॉक्रोच ते कसं पडलं. आणि इथे थेट पूजावर आरोप लावत कृष्णा म्हणू लागते की तुझ्यामुळेच त्या पातेल्यामध्ये कॉक्रोच पडले, झुरळ पडले, आणि तूच ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जर असेल तर मी तुला आत्ता सोडणार नाही.
मला फक्त एक तरी पुरावा मिळू दे, ह्या सगळ्या गोष्टी तू घडवून आणते एवढं जरी मला कळलं ना, तुझी मी अशी अवस्था करेन ना, तू इमॅजिन पण करू शकत नाही की मी तुला काय काय करू शकते. आणि तुलाच नाही समर, तू जर तुझ्या बायकोच्या या सगळ्या गोष्टी बराबरीने सामील असेल तर तुम्हाला दोघांनाही माझ्या ह्या कोपापासून, ह्या रागापासून कोणीही वाचवू शकणार नाही. अगदी तुमचा बाप आढळराव जरी आला ना तरी त्यालाही मी जुमानणार नाही. फक्त मला कळू द्या की तुम्ही दोघांनी काय चूक केली आणि काय नाही. मग माझा जो रुद्र रूप आणि जे तुम्हाला बघायला भेटणार आहे, जो कोप तुमच्यावर होईल ना, तो पाहायला मिळणार आहे. आणि त्या दिवसाची मी वाट पाहते, ज्या दिवशी मला कळेल तुम्ही काहीतरी केले. फक्त तुम्ही आता सावध राहा. आता तुमच्यावर आली तुमची बारी. आणि तर इथे पूजा म्हणू लागते की बाई तुझ्याकडनं कॉक्रोच पडले, माझ्यावर आळ वगैरे लावायचं नाही. तर इथे तोंड बंद अशी हाक, एवढी अशी गर्जना आपली कृष्णा करते. तिच्यासमोर 2 पावलं पुढे सरकते ना, तेव्हा पूजा 2 पावलं मागं सरकते. तिच्या चेहऱ्यावरची ती भीती पाहते आणि आपल्या मर्दिनी, महिषासूर मर्दिनी कृष्णाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहते आणि घाबरते. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट अत्यंत एकदम महत्त्वाचा आणि खूपच भारी आहे. असं काय कायापलट झाला की कृष्णा 2 मिनटापूर्वी एवढी रडत होती आणि त्याच्यानंतर एवढी खंबीरपणे ह्या पूजाला बोलत आहे. असं काय घडलं की इतकं बळ आपल्या कृष्णामध्ये आलेलं आहे. काय सत्य असेल जे कळल्यामुळे पूजावरती आपली कृष्णा एवढी संतापलेली आहे, हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. कमेंटमध्ये नक्की सांगा की सिरियल कशी वाटते, म्हणजे मला कळेल तुम्हाला माझ्याकडची सिरियल आवडते की नाही. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.